अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे कारण तुम्हाला या व्हिडिओची खूप गरज आहे. बाळांनो, तुमचं दुःख दूर करण्यासाठी स्वतः परमेश्वर तुमच्यापर्यंत आले आहेत. त्यामुळे आपल्या देवाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, देव स्वतः तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. देव म्हणतात, बाळा, तू जे काही करतो आहेस ते माझ्या मनाप्रमाणेच करत आहेस, पण तुझ्या हातून नकळतपणे काही चुका घडत आहेत. बाळा, जर तुला या चुकांना सावरायचं असेल, या चुकांना पुन्हा पुन्हा करायचं नसेल तर हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की बघ. जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव. बाळा, जीवनात अनेक चुका आपल्या हातून नकळतपणे घडत आहेत. जसं की तू एखादी जर कोणाला मदत केलीस किंवा काही दानधर्म केलास तर तू त्याचा गवगवा लोकांपर्यंत पोचवत आहेस. बाळा, एखादं केलेलं चांगलं काम किंवा केलेला दानधर्म कधीच कुणाला सांगत जाऊ नकोस. जर तू स्वतःच्या तोंडानेच स्वतःचा वाहवाह करून घेत असशील तर ही तू स्वतः चूक करत आहेस. बाळा, कुठल्याही आपण केलेल्या चांगल्या कामाचा मोबदला जर आपल्याला मिळवायचा असेल तर ते काम तू केलंस याचा गवगवा कधीच करू नकोस. याने तुझ्या मनात अहंकार निर्माण होत आहे आणि हाच अहंकार तुझ्या प्रगतीसाठी खूप मोठा घातक आहे. तुझी प्रगती जर तुला निरंतरपणे सुरू ठेवायची असेल तर बाळा, ही मोठी चूक तू नक्की टाळायला हवीस. त्यानंतर तू अनेक वेळा असा विचार करतोस की याचं वाईट व्हावं किंवा याने माझा वाईटाचा विचार केला तर याचं चांगलं का व्हावं. तर बाळा, असा विचार मनामध्ये अजिबात ठेवू नकोस, कारण ज्यावेळेस तू असा विचार मनामध्ये ठेवतोस त्यावेळेस तुला असं वाटतं की तू काही चूक करत नाही, परंतु ही तुझ्या हातून घडत असलेली सर्वात मोठी चूक आहे. बाळा, जेव्हा तू तुझ्या इतरांचं कोणाचं वाईटाचा विचार करतोस त्यावेळेस तू स्वतःच्या वाईटाचा देखील विचार करत आहेस, हे कधीच विसरू नको. कधीच एका हाताने टाळी वाजत नाही, हे तुला माहीतच असेल. त्याचप्रकारे फक्त तुझ्या विचाराने त्याचंच नाही तर तुझं देखील खूप तोटा होत आहे. आणि हाच तोटा रोखण्यासाठी बाळा, तुला देवाच्या या ज्ञानाची खूप गरज भासत आहे. देव म्हणतात, तू माझ्याकडे आला आहेस तर मी तुला निराश होऊ देणार नाही. मी तुझी सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे. मला फक्त तुझ्याकडून मेहनत आणि प्रयत्नांची अपेक्षा आहे. बाळा, जर तू या सर्वांसाठी तयार असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. जीवनात ज्यांनी ज्यांनी तुला दुखावलं आहे, पुन्हा त्यांच्याकडे स्वतःचं दुःख घेऊन जाऊ नकोस. बाळा, तुझं सर्व दुःख ऐकण्यासाठी मी स्वतः हजर आहे. तू फक्त मला एक हाक मार, बघ मी तुझ्या मदतीसाठी धावून येणार आहे. पण बाळा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा हवी की तू खूप प्रेमळ असावं, तुझं मन निर्मळ असावं, तुझ्या मनात स्वतःबद्दल खूप मोठा आत्मविश्वास असावा. तू प्रत्येक गोष्ट करू शकतोस याची तुला खात्री असायला हवी. बाळा, कधीच स्वतःला कमजोर समजू नकोस. तू कोणापेक्षाही कमी नाही, कारण मी तुझ्या सोबत उभा आहे. तुला प्रत्येक गोष्ट मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे. मी स्वतः तुझी पाठराखण करत आहे. बाळा, मला माहीत आहे की अनेकांनी तुला त्रास दिला आहे, कोणी कोणी तुझा अपमान केला आहे, हे सर्व मला माहीत आहे आणि त्याची परतफेड नक्की होणारच आहे. जसं तुझ्या कर्माचं फळ तुला मिळत आहे तसंच त्यांच्या देखील कर्माचं फळ त्यांना मिळणार आहे. तुझे वाईटाचे दिवस लवकरच संपून चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे. बाळा, मी जर आज आलो आहे तर तू अजिबातही घाबरून जाऊ नकोस. भविष्यात तुला कसलीही गरज पडलीस तर माझ्यापर्यंत नक्की हाक तुझे ऐकू येऊ दे. बाळा, तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे, म्हणून घाबरण्याची अजिबातही गरज नाही. जर तुला स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या आत्मविश्वासावर
जर तुला विश्वास असेल तर तुला कोणाच्याही उपकाराची गरज भासणार नाही. जोपर्यंत मी तुला मार्गदर्शन करत आहे तोपर्यंत तू यशाच्या मार्गावरती प्रगती नक्की करत आहेस. बाळा, तुला रोज रोज नवीन नवीन ज्ञान प्राप्त होत आहे, याचाच अर्थ तुझा विकास होत आहे. आणि या विकासामध्येच तुझी प्रगती लपली आहे. तुझी प्रगती दुसरं कोणीही रोखू शकत नाही. जोपर्यंत मी तुला मार्गदर्शन करत आहे तुझं कोणीही वाईट करू शकत नाही. बाळा, जर तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. जीवनात जेवढा काही तुला त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास अनेकांना होत आहे, परंतु ते आत्तापर्यंत संयम ठेवून आहे. तर मग तू देखील हार मानू नकोस. बाळा, तुला होत असलेला त्रास तर काहीच नाही. अनेकांना खूप त्रास होतो, तरी ते सुंदर दिवस येण्यासाठी वाट बघत आहेत. मग बाळा, जर तुला थोडीशी वाट आणखी बघावी लागली तरी चालेल, पण माघारी फिरू नकोस. माघारी तेच लोक फिरतात ज्यांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. बाळा, जर तुझा पूर्ण विश्वास आहे तर मग तुला मागे फिरण्याची गरजही नाही. तुझं प्रत्येक स्वप्न, तुझी प्रत्येक इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, संयम एवढा महत्त्वाचा का आहे? कारण संयम जर असेल तरच प्रत्येक गोष्ट प्राप्त होते. जर तू असं म्हणत असशील की तुला आजच्या आज लगेच सुख पाहिजे किंवा आजच्या आज तुला लगेच हवं ते पाहिजे, तर बाळा असं होत नाही. त्यासाठी संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत मोठी झालेली व्यक्ती ज्यांनी खूप दुःखाचे दिवस सहन केले ते आज खूप सुखाचे दिवस भोगत आहेत. बाळा, दुःखाचे जीवन जोपर्यंत माणूस जगत नाही तोपर्यंत त्याला सुखाच्या दिवसांची किंमत कळत नाही. ज्यांनी ज्यांनी तुला दुखावलं त्या प्रत्येकाला तुला मोठं होऊन दाखवायचं आहे. बाळा, तुझी चिंता आता लवकरच मिटणार आहे. तुला प्रत्येक गोष्ट प्राप्त होणार आहे. बाळा, मी जोपर्यंत तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तू अजिबातही माघार घेऊ नकोस. प्रत्येक गोष्ट तुझ्या बाजूने होत आहे. फक्त तुला तुझं जीवन सुधारायचं आहे. तुझं जीवन जेव्हा मोठं होईल त्यावेळेस तुला अनेक गोष्टींची प्राप्ती होईल, परंतु तेव्हा तू अजिबात अहंकार करू नकोस. कारण बाळा, अहंकार ज्याच्या डोक्यावर चढतो तो माणूस जीवनात कोणालाही किंमत देत नाही. आणि एकदा अहंकार चढला की तो माणुसकी विसरून जातो. म्हणून बाळा, मी जेव्हा तुला सर्व काही देईल तेव्हा मला हीच अपेक्षा असेल की तू सर्वसाधारण माणूस म्हणूनच जगावं. कधीच आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा गर्व करू नकोस. गोरगरिबांना मदत कर, एवढीच माझी अपेक्षा असणार आहे. बाळा, मी अनेकांना पाहिलं आहे की जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत माझी खूप मनापासून भक्ती करतात आणि एकदा सर्व काही मिळालं की मला विसरून जातात. मग बघता, आता तूच सांग, असं सर्वजण का करतात? बाळा, जोपर्यंत तुम्ही माझी सेवा करता तोपर्यंत मला खूप चांगलं वाटतं, पण जेव्हा तुम्ही माझी सेवा करणं बंद करता, माझ्यापासून दूर जाता, तेव्हा मला देखील खूप दुःख होतं. परंतु मी तरी तुमचा सर्वांचं दुःख समजून घेतो, परंतु माझं दुःख समजून घेण्यासाठी या जगामध्ये कोणीच नाही. म्हणून बाळांनो, तुम्ही देखील चुकीचं वागू नका. मी सांगतो आहे ते तुमच्या भल्यासाठी सांगत आहे. म्हणून माझ्या आज्ञेचं का होईना पण पालन करून चांगलं जीवन नक्की जगा. बाळा, मला असं कधीच वाटत नाही की कुणाचं वाईट व्हावं, परंतु प्रत्येकजण आपल्या कर्माचं फळ भोगत असतो. जैसं ज्याचं कर्म असतं तैसंच त्याला फळ मिळत असतं. यामध्ये मी देखील हस्तक्षेप करत नाही. म्हणून बाळांनो, तुमचं कर्म जसं असणार आहे तुम्हालाही तसंच फळ मिळणार आहे. मग तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या आनंदासाठी तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुमचं कर्म कसं करायचं आहे. कर्म चांगलं असेल तरच भविष्य चांगलं होईल. बाळांनो, आजचे हे मार्गदर्शन तुमचं जीवन नक्की बदलणार आहे. आजचे हे सुंदर मार्गदर्शन जर तुला आवडले असेल तर आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक करून ठेव. आणि बाळा, असेच सुंदर व्हिडिओ, सुंदर मार्गदर्शन रोज ऐकण्यासाठी
आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.